गोपाळपूर ओजेवाडी हा रस्ता सध्या अपघाताला आमंत्रण देतोय। गोपाळपूर येथील मुख्य चौकातून ओजेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रस्ता सकल भागात झाल्यानं पाणी साचत असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणाहून एकेरी वाहतूक होत आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाणी साचत असल्याकारणाने वाहनधारक हे पाण्यातून वाहन न चालवता रस्त्याच्या मधूनच वाहन चालवत असल्यामुळे त्या ठिकाणी एकेरी वाहतूक होत आहे। या एकेरी वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या ठिकाणाकडे बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे। ओजेवाडी गोपाळपूर हा रस्ता रहदारीचा असल्यामुळे तसंच स्वेरिज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या ठिकाणी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावरची जी वर्दळ गोपाळपूरच्या याच ठिकाणाहून होत असते। गोपाळपूर ओजेवाडी या रस्त्यावरून मुंडेवाडी, चळे, नेपदगाव, ओजेवाडी, सरकोली या ठिकाणच्या नागरिकांची पंढरपूरला दैनंदिन कामासाठी रहदारी असते। तसेच विद्यार्थ्यांची सुद्धा याच मार्गावरून प्रवास सुरू असतो। या ठिकाणी या गावाचे प्रवासी बससाठी वाट पाहत सुद्धा अनेक वेळा उभे असतात। मात्र गोपाळपूरच्या ओजेवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या ठिकाणी पाणी साठल्यामुळे या ठिकाणी बस थांब्यासाठी उभे असलेल्या प्रवाशांच्या अंगावर पाणी जाऊन प्रवासी व वाहतूक यांच्यामध्ये भांडण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। याच रस्त्यावर विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी दर्शन रांग असते। वारी कालावधीमध्ये जर जास्त पाऊस झाला तर दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या वारकऱ्यांना या पावसाच्या पाण्यामध्ये उभे राहून दर्शन घ्यावे लागणार आहे। तसेच गोपाळ कालेसाठी सुद्धा गोपाळपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते। या गर्दीला इथल्या साचलेल्या पाण्याचा नाहक त्रास होऊ शकतो। त्यामुळं प्रशासनानं व बांधकाम विभागानं या ठिकाणी तात्काळ लक्ष देऊन हे साचत असलेले पाणी योग्य ती कार्यवाही करून बाजूला करावे व नागरिकांना व प्रवाशांना याचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे। आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या 30 दिवसांवरती येऊन ठेपला असताना प्रशासन सातत्यानं आषाढी वारीच्या नियोजनासाठी बैठक घेऊन वेगवेगळ्या उपाययोजना करत असतानाच याच दर्शन रांगेतील रस्त्यासाठी काही उपाययोजना करणार का याकडेच भाविकांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे।